आत्ताची म्हणजे लेटेस्ट एक 10 मिनिटापूर्वीची परिस्थिती कोयना धरणाची साधारणतः 99.5 टीएमसी पाणी हे कोयना धरणामध्ये आहे। कोयना धरणाची पाणी क्षमता साठवण्याची ही 105 टीएमसी आहे, पण आतापर्यंतचं गेल्या 10 वर्षातलं रेकॉर्ड जर पाहिलं तर 102 टीएमसी पेक्षा जादा पाणी आपण कोयना धरणामध्ये मॅक्झिमम लेवल 102 टीएमसीला मेंटेन केलेली आहे। त्यामुळे आता 67,000 क्युसेक्सचं विसर्ग 9 फूट दरवाजे उघडून आपण सुरू केलेला आहे। मी आता आमच्या कार्यकारी अभियंता कोयना धरण व्यवस्थापन आणि आमच्या तहसीलदारांशी बोललो, कदाचित दुपारी 1 नंतर तो 80,000 क्युसेक्सवर करण्याची शक्यता आहे। म्हणजे धरणाचा एखादा दुसरा फूट दरवाजा 10 फुटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। कारण त्याचं कारण आहे, सरासरी कालचा परवाचा 2 दिवसातला धरणातला एवा हा 3 टीएमसी 4 टीएमसी मॅक्झिमम 5 टीएमसी पर्यंत गेलेला आहे। त्यामुळे आता येणारं सगळं पाणी साठवण्याची क्षमता धरणामध्ये आता आपण ती ठेवू शकत नाही आणि म्हणून आता हळूहळू विसर्ग आपण वाढवतोय। मी काल दुपारपर्यंत त्याच परिसरामध्ये होतो। मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मी काल आलोय आणि आज देखील मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मी पुन्हा जिल्ह्यामध्ये जाणार आहे। उद्या दिवसभर आम्ही त्या परिसरातली सर्व अधिकारी मिळून पूर परिस्थितीची पाहणी करणार आहे। कोयनेतनं येणारं पाणी आणि त्याच्या अलीकडं एक छोटा त्याच्या पुढं मोरणा गोरेगाव एक धरण आहे, त्याच्यामधनं सुद्धा विसर्ग होणारं पाणी, त्यामुळं कदाचित उद्यापर्यंत कोयना नदीमध्ये 1 लाख क्युसेक्स पाणी हे नदीपात्रात पावसाव्यतिरिक्त वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही सतर्क आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधीक्षकांना, अधीक्षक अभियंता जलसंपदांना या सगळ्यांना मी सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। दर तासातासानं मी फोनवरनं त्याचा अपडेट घेतोय आणि आज माननीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर रात्री मी जिल्ह्यामध्ये जाईन। उद्या सकाळपासून प्रत्यक्ष फील्डवर आम्ही त्याची पाहणी करू। हे जे 1 लाख क्युसेक्स मी सांगितलं आपल्याला, की कोयना नदी आमची जेव्हा कृष्णेला मिळते कराडला, कृष्णा संगमावरती तिथपर्यंत आहे। कृष्णा संगमावरती वरच्या बाजूने येणारी जी मोठी धरणे इतर आहेत त्या धरणातलं पाणी सुद्धा येतं, पावसाचं पाणी येतं आणि ते सगळं मिळून कराडवरनं खाली सांगलीला जातं। आजच आता सांगलीचे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादांची माझी भेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होईल आणि त्यांना देखील आम्ही ज्या वेळी कोयनेतनं विसर्ग करतो तेव्हा सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या वेळी आम्ही अपडेट करत असतो की विसर्ग आमचा किती वाढणार आहे। त्यामुळे दोन्ही जिल्ह्याचा, सांगली आणि सातारा, माननीय पालकमंत्री दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंता जलसंपदा आम्ही सतत एकमेकाच्या संपर्कामध्ये आहोत आणि निचरा पाण्याचा कसा होईल आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रित विसर्ग कसा करता येईल याचा कोयना धरणातल्या बाबतीत तरी आम्ही नियोजन केलेलं आहे।